प्रश्न आहे, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल कोणते? तर प्रश्न आहे, आवळामध्ये कोणते ॲसिड असते? ऑप्शन आहे ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड की यापैकी नाही. योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक ॲसिड. आवळा या फळामध्ये सायट्रिक ॲसिड असते. आता कोणत्या फळामध्ये कोणते ॲसिड असते याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहू. तर आवळा, लिंबू आणि संत्री या फळामध्ये सायट्रिक ॲसिड असते. चिंच, द्राक्ष आणि आंबा यांच्यामध्ये टार्टारिक ॲसिड असते. टार्टारिक ॲसिड. आणि दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते. हे प्रश्न पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. प्रश्न दुसरा आहे, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? तर रात आंधळे हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? ऑप्शन आहे जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व ई. योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ. रात आंधळेपणा हा जीवनसत्व अ च्या अभावाने होत असतो. तर आणखी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने काय होते पाहू. जीवनसत्व अ च्या अभावामुळे रात आंधळेपणा हा होत असतो. जीवनसत्व क च्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होत असतो. हा PYQ आहे, अनेक वेळा विचारला आहे. तर जीवनसत्व ड च्या अभावामुळे लहान मुलांमध्ये मुळदूस तर मोठ्यांमध्ये अस्थिमज्जा हा रोग होत असतो. तसेच जीवन म्हणजे व्हिटॅमिन बी च्या अभावामुळे बेरी हा रोग होत असतो. कोणता? बेरी. आणि जीवनसत्व ई च्या अभावामुळे वांझपणा हा रोग होत असतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झाली? 1950, 1947, 1949 की 1935? ते योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 1935. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1935 साली झाली आहे. तर त्याविषयी थोडीशी माहिती पाहू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झाली. स्थापनेवेळी त्याचे मुख्यालय हे कलकत्ता येथे होते, पण 1937 पासून त्याचे मुख्यालय हे मुंबई ह्या ठिकाणी हलवण्यात आले. RBIचे पहिले गव्हर्नर ऑसबोर्न अल्कल स्मिथ हे होते. तर RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर हे डॉक्टर CD देशमुख हे होते. तर RBIचे सध्याचे गव्हर्नर आता शक्तिकांत दास हे आहेत. पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद डॅश दर्जाचे आहे. पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद डॅश दर्जाचे आहे. ऑप्शन आहे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस महासंचालक की अप्पर पोलीस महासंचालक. ते योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 अप्पर पोलीस महासंचालक. त्याविषयी थोडीशी माहिती पाहू. पोलीस आयुक्त हे पद अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे असते. तर पोलीस महासंचालक हे महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्वोच्च पद असते. तर पोलीस अधीक्षक हे जिल्हा पोलीस दलातील प्रमुख पद असते. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? ऑप्शन आहे कार्डिओलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट की नेफ्रोलॉजिस्ट. तर योग्य उत्तर आहे बघा खालीलपैकी ऑन्कोलॉजिस्ट. कर्करोगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरांना ऑन्कोलॉजिस्ट असे म्हणतात. काही माहिती पाहू. ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कर्करोगाचे उपचार व निदान करणारा डॉक्टर. कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोगाचे उपचार व निदान करणारे डॉक्टर. तर नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनीचे आजार व त्यांचा अभ्यास करणारे डॉक्टर. ऑप्शनमध्ये आणखी एक होतं न्यूरोलॉजिस्ट. न्यूरोलॉजिस्ट म्हणजे जी चेतासंस्था असते, चेतासंस्थेशी निगडीत डॉक्टर म्हणजे न्यूरोलॉजिस्ट हे असतात. पुढचा प्रश्न आहे, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 कॅल्शियम कार्बाईड या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे.
पुढचा प्रश्न आहे, संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव काय होते? ऑप्शन आहे माणिकराव बंडूजी, डेबूजी बंडूजी, डेबूजी झिंगराजी जानोरकर, माणिकराव डेबूजी घाडगे. योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3, डेबूजी झिंगराजी जानोरकर हे संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव होते. त्यांच्याविषयी काय माहिती पाहू. संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव हे डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होते. ते वैज्ञानिक कृती असलेले समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 साली झाला. तर ते कीर्तनाद्वारे लोकशिक्षणाचे कार्य करत. पुढचा प्रश्न आहे, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहे ठाणे, पालघर, रायगड की सुरत. योग्य तर बघा ऑप्शन क्रमांक 3 रायगड. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड येथे आहे. आणखी असा प्रश्न विचारला जातो, कर्नाळा हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कर्नाळा हे अभयारण्य पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर त्याच्याबद्दल काय माहिती पाहू. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड येथे आहे. तर कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातले पहिले पक्षी अभयारण्य आहे. हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सागरेश्वर अभयारण्य सांगली, जे सागरेश्वर अभयारण्य आहे ते सांगली जिल्ह्यात आहे. ते हरिणांसाठी प्रसिद्ध आहे व महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. नांदूर माधमेश्वर पक्षी अभयारण्य जे नाशिक जिल्ह्यात आहे, याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून प्रसिद्ध आहे. कोणते? नांदूर माधवेश्वर हे अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून प्रसिद्ध आहे व जानेवारी 2020 मध्ये त्याला रामसर दर्जा प्राप्त झालेला आहे व ते महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. कोणते? नांदूर माधमेश्वर अभयारण्य. कशासाठी प्रसिद्ध आहे? कुठे आहे ते? नाशिकमध्ये. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? ऑप्शन आहे चांदी, लिथियम, ॲल्युमिनियम की कॉपर म्हणजेच तांबे. तर योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 लिथियम. खालीलपैकी पांढरे सोने हा लिथियमला ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे? तर ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान हे खालीलपैकी चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर याचे लघुरूप आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे. ऑप्शन आहे निकोटीन, नायट्रोजन, क्लोरीन की हायड्रोजन. योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 निकोटीन. निकोटीन हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे. पुढचा प्रश्न आहे, सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? तर सायनाइड या विषारी औषधाचे रासायनिक नाव प्रुसिक ॲसिड हे आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रुसिक ॲसिड. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी असे म्हणतात? ऑप्शन आहे पांढऱ्या पेशी, लाल पेशी, तांबड्या रक्तपेशी यापैकी नाही. लाल रक्तपेशी म्हणजे तांबड्या पेशी व यांना RBC असे म्हणतो. RBC हे ऑक्सिजनचे वहनचे काम करते. ठीक आहे. तर मानवी शरीरातील संरक्षक पेशी ह्या पांढऱ्या पेशी म्हणजे WBC आहे. त्याच्याविषयी थोडीशी माहिती पाहू. पांढऱ्या रक्तपेशी या संरक्षक पेशी आहे. पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स तांबड्या पेशीपेक्षा आकाराने मोठ्या व यात केंद्रक असल्याने सूत्री विभाजन होत असते. RBC मध्ये केंद्रक नसते तर WBC मध्ये केंद्रक हे असते. मानवी शरीरातील खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन का ऑक्सिजन? योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑक्सिजन. मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन हे द्रव्य सगळ्यात मोठ्या प्रमाणात आढळत असते. त्याबद्दल माहिती पाहू थोडी. मानवी शरीरात ऑक्सिजन हे सर्वात जास्त प्रमाणात आढळते
तर मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन हे 65%, कार्बन 18%, तर हायड्रोजन 0.5% एवढे आढळते. पुढील प्रश्न आहे, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? तर खालीलपैकी कावीळ हा रोग मानवी शरीरामध्ये यकृत म्हणजे लिव्हर या अवयवास होत असतो. प्रश्न आहे, मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? तर खालीलपैकी लिंग गुणसूत्राच्या जोड्या ह्या 1 जोडी असतात, तर 22 जोड्या ह्या अलिंगी गुणसूत्राच्या असतात. तर 46 म्हणजे मानवामध्ये असलेले एकूण गुणसूत्र, तर 23 म्हणजे मानवी शरीरात असलेल्या गुणसूत्रांच्या जोड्या होय. याबद्दल माहिती पाहू थोडी. मानवी गुणसूत्रातील 1 जोडी लिंग गुणसूत्राची असते. मानवी शरीरात एकूण 46 गुणसूत्रे असतात, म्हणजे 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात. याच्यावर PYQ आलेला आहे. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? ऑप्शन आहे चार्ल्स डार्विन, वॉटसन, रॉबर्ट हुक, जेम्स वॅट. ते योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1, चार्ल्स डार्विन याने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. थोडी माहिती पाहू त्याच्याबद्दल. चार्ल्स डार्विन याने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. तर रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला. ठीक आहे. तर रॉबर्ट ब्राउन यांनी पेशीच्या केंद्रकाचा शोध लावला. हा प्रश्न विचारतात. ठीक आहे. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. तर वॉटसन व क्रिक यांनी निसर्ग निवडीचा सिद्धांत मांडला. स्पायरोगायरा हे डॅश डॅश शैवाल आहे. हरित, मृत, शाखायुक्त की यापैकी नाही? ते योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1, स्पायरोगायरा हे हरित शैवाल आहे. काही स्पायरोगायराबद्दल माहिती पाहू. स्पायरोगायरा ही एक हरित शैवाल आहे. हरित शैवाल स्पायरोगायरा, कारा, युलोथॅरिक्स, नौका वॉलवॉक्स ह्या आहेत. तपकिरी शैवाल खाली तर सर्गॅसम व लॅमनेशिया हे आहेत. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? मधुमेह, अस्थमा, कॅन्सर की गोवर? तर खालीलपैकी गोवर हा आजार संसर्गजन्यमध्ये असतो. तर मधुमेह, अस्थमा, कॅन्सर हा संसर्गजन्य नाही. गोवरबद्दल थोडीशी माहिती पाहू. गोवर हा संसर्गजन्य रोग आहे. गोवर हा मिक्झोव्हायरस विषाणूमुळे होतो. मिक्झोव्हायरस विषाणूमुळे होतो. हवेमार्फत तसेच संपर्काद्वारे गोवर हा पसरत असतो. तर गोवरसाठी ही त्रिगुणी लस वापरली जाते. असंसर्गजन्य रोग आहे अस्थमा, मधुमेह व कर्करोग. न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर खालीलपैकी न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा खालीलपैकी चेतासंस्थेच्या अभ्यासाशी निगडीत आहे. पहा, न्यूरोलॉजी म्हणजे चेतासंस्थेचा अभ्यास. ऑस्टिओलॉजी म्हणजे हाडेचा अभ्यास. तर ऑन्टोलॉजी म्हणजे दाताचा अभ्यास होय. गायनेकोलॉजी म्हणजे प्रसूतीशास्त्राचा अभ्यास होय. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? न्यूटन, डार्विन, गॅलिलिओ की आइन्स्टाईन? ते योग्य उत्तर आहे बघा खालीलपैकी सापेक्षवादाचा सिद्धांत आइन्स्टाईन यांनी मांडला. तर कोणत्या शास्त्रज्ञाने कायचा सिद्धांत मांडला ते पाहू. तर ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत आइन्स्टाईन यांनी मांडला. तर न्यूटनने ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. गॅलिलिओ याने थर्मामीटरचा शोध लावला. तर चार्ल्स डार्विन यांनी निसर्ग निवडीचा सिद्धांत मांडला. विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रूपांतराचा कोणता सिद्धांत आहे? विद्युत जनित्र म्हणजे जनरेटर.
ठीक आहे. जनरेटरमध्ये काय होत असते, तर यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये होत असते. ठीक आहे. पाहू, विद्युत जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होत असते. तर विद्युत घट म्हणजे रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होत असते. विद्युत घट म्हणजे जे सेल असतात, जसं फोटोवोल्टिक सेल, तसेच सेल म्हणजे विद्युत घट होय. तर विद्युत मोटारमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर हे यांत्रिक ऊर्जेमध्ये होत असते. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई, दिल्ली, पंतनगर की पुणे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे. प्रश्न आहे, पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? तर खालीलपैकी पितळ हे तांबे व जस्त यापासून बनलेले आहे. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 तांबे व जस्त. तर काही संमिश्र पाहू आपण. संमिश्र म्हणजे अलॉय आहे. पितळ हे संमिश्र तांबे व जस्त ह्या धातूपासून बनलेले असतात. तर जर्मन सिल्वर हे तांबे, जस्त आणि निकेल या 3 धातूपासून बनलेले असतात. तर ब्रॉन्झ हे तांबे व कथिल यांच्यापासून बनलेले असतात. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.